नमस्कार, मी अमोल चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत अत्यंत महत्त्वाचा असा विषय, तो म्हणजे पैशाची मागणी आणि सिद्धांत, डिमांड ऑफ मनी आणि त्याच्या थेअरीज ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे असा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तर चला आपण सुरुवात करूया की पैशाची मागणी म्हणजे काय आणि त्या संबंधी कोणत्या कोणत्या थेअरीज अर्थशास्त्रामध्ये दिल्या गेल्या आहेत। तत्पूर्वी जो कोर पार्ट या सेशनचा आहे तो म्हणजे पैसा। तर पैसा म्हणजे काय आपण सर्वांना माहिती असेल की पैसा हा दैनंदिन जीवनामध्ये लागणारा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे। तर पैसा म्हणजे काय, तर असं कोणतेही विनिमय माध्यम ज्याचा सर्वसाधारणपणे स्वीकार्य असतो। म्हणजे एक पैशाची वेगवेगळी कार्य सांगितलेली आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचं कार्य आणि त्या कार्याला जर धरून आपण व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे पैशाचा विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे जर स्वीकार्य असेल तर अशा कोणत्याही वस्तूला आपण पैसा म्हणतो। म्हणजे आपण जर बघितलं असेल की बार्टर सिस्टीम आपल्याला माहिती असेल, वस्तू विनिमय ज्या वेळेस वस्तूंचा देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग होत होता, पण नंतर पैशाचा शोध लागला आणि पैसा आपण विनिमयाचे माध्यम म्हणून वापरायला लागलो। म्हणजे आजच्या घडीला आपण जे डॉलर म्हणजे जे काही मेटलचे कॉइन्स असतात किंवा ज्या काही नोट्स आपण वापरत आहेत त्यांना सर्वसाधारणपणे सर्वांकडे स्वीकार्यता आहे, म्हणून आपण त्याला पैसा असं म्हणू शकतो असं या ठिकाणी म्हणता येतात। तर अर्थशास्त्रामध्ये पैशाची कार्य कोणती कोणती असतील, म्हणजे एखाद्या वस्तूला जर पैसा म्हणायचा असेल तर त्याने पुढील सर्व कार्य करणं अपेक्षित आहे असं म्हणता येतं। तर पहिलं कार्य म्हणजे पैशाने विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणं गरजेचं आहे। विनिमयाचं माध्यम म्हणजे काय, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी ऍज अ मीडियम ऑफ एक्सचेंज, ओके, की त्याच्या बदल्यात आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करता येणं किंवा विकता येणं शक्य व्हायला हवं, यासाठी आपण पैशाचा मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून उपयोग करू शकतो। सो दिस इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मनी। त्यानंतर दुसरं कार्य म्हणजे काय, मूल्यमापन, ओके, द व्हॅल्यू, म्हणजे कोणत्याही वस्तू किंवा सेवांचं जर मला मूल्य मोजायचं असेल तर पैसा ते मूल्य मोजण्याचं कार्य, मूल्यमापन करण्याचं कार्य कोण करत असेल तो म्हणजे पैसा। ओके, सो व्हॅल्यू ऑफ मनी या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ कमोडिटी किंवा व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस आपण पैशाचा उपयोग करून करू शकतो। त्यानंतर तिसरं जे फंक्शन आहे किंवा तिसरं जे कार्य आहे पैशाचं ते म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू। म्हणजे काय की पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला संपत्तीचा किंवा मूल्याचा संचय करता येतो। कोणतेही जे काही मूल्य असेल एखाद्या वस्तूचं ते आपण पैशाच्या स्वरूपामध्ये स्टोअर करू शकतो। त्यामुळे हे एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी आपल्याला पैशाचं दिसून येतं। त्यानंतर डेफर्ड पेमेंट जे आहेत म्हणजे विलंबित देणी, म्हणजे भविष्य काळामध्ये जर काही देणी एखाद्या व्यक्तीला करायची असतील तर त्यासाठी देखील आपण पैशाचा वापर या ठिकाणी आपल्याला करता येतो। त्यानंतर मूल्य हस्तांतरण म्हणजे काय, तर एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आपण एखादं मूल्य म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये ते आपण दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करू शकतो। म्हणजेच काय, जर माझ्याकडे पैसा असेल, जर मी उदाहरण म्हटलं की माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, तर ते 10,000 रुपये मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे मोबाईल करू शकतो। पण त्याचऐवजी जर जमीन असा तुकडा असेल तर त्याला मला नेता येणार नाही, त्यामुळे जमीन विकून मी पैशामध्ये त्याचं मूल्य संचय करू शकतो आणि तेच पैशाचं मूल्य जे आहे ते मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तर या ठिकाणी आपण आता चर्चा केली आहे की पैसा म्हणजे काय आणि त्याची सर्वसाधारण कार्य कोणती असतात याचा आपण अगदी थोडक्यामध्ये विचार केलेला आहे, कारण आजचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे पैशाची मागणी। आता अर्थशास्त्रामध्ये पैशाकरिता मागणी का केली जाते, म्हणजे एखादी व्यक्ती असेल किंवा समाज असेल तर अर्थव्यवस्थेत तो पैशाची मागणी का करतो या संबंधी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळे दृष्टिकोन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर पहिला जो दृष्टिकोन आहे किंवा ज्याला आपण क्लासिकल अप्रोच देखील म्हणतो, परंपरागत असा हा दृष्टिकोन आहे, त्यामध्ये फिशरचा व्यवहार दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाची एक डिमांड फॉर मनी थेअरी आहे, ती आपण अभ्यास करणार आहोत। त्यानंतर दुसरा जो अप्रोच इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोन, ज्याला आपण कॅश बॅलन्स अप्रोच असं म्हणतो। त्यामध्ये याला मॉडर्न अप्रोच देखील म्हटलं जातं। वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी एक वेगवेगळे दृष्टिकोन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये पिगू असेल किंवा मार्शल असेल तर यांच्या देखील व्ह्यूजचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या अप्रोच मध्ये करणं अपेक्षित आहे। त्यानंतर तिसरा जो अत्यंत महत्वाचा
दृष्टिकोन आहे किंवा थेरीज आहे ती म्हणजे केन्स. आपल्याला जेएम केन्स नावाचा अर्थतज्ञ माहित असेल की ज्याने मॅक्रो, ज्याला आपण समग्र लक्षी अर्थशास्त्र म्हणतो, त्याचा पाया रचण्याचं काम केलं आहे. त्याने देखील की लोक पैशाची मागणी का करतात याचा अगदी सायंटिफिक पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या 3 प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत किंवा आपण ज्याला थेरीज म्हणू शकतो, या थेरीज आपल्याला पैशाच्या मागणी संबंधी दिसून येतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत जी पहिली थेरी आहे ती म्हणजे ट्रान्झॅक्शन अप्रोच ऑफ फिशर, की ज्यामध्ये क्लासिकल इकॉनॉमिस्ट यांनी किंवा फिशरने, अर्विंग फिशरने ट्रान्झॅक्शन अप्रोच द मीडियम ऑफ एक्सचेंज, जो आपण विनिमय माध्यम म्हणून कार्य बघितलं, तर विनिमयाच्या माध्यमावर भर देऊन लोक पैशाची मागणी का करतात याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आपण ती संकल्पना चर्चा करूया. तर फिशरने जो अप्रोच मनी डिमांडसाठी मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याला क्वांटिटी थेरी ऑफ मनी असं म्हटलं जातं. शब्द लक्षात ठेवा, क्वांटिटी थेरी ऑफ मनी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो चलन संख्यामान सिद्धांत. हा कोणता अप्रोच आहे? दिस इज ट्रान्झॅक्शन अप्रोच. याला आपण क्लासिकल अप्रोच देखील म्हणतो, क्लासिकल अप्रोच. ओके, तर 1911 मध्ये ही थेरी मांडली गेली प्राध्यापक अर्विंग फिशर यांच्या मार्फत. त्याच्यामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. त्यांनी या पुस्तकात काय केलेलं आहे, तर त्यांनी ही थेरी मांडत असताना पैशाच्या मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमयाचे माध्यम या कार्यावर भर दिला आहे, की एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी पैशाचा जो आपण वापर करतो विनिमयाचे माध्यम म्हणून, ते महत्वाचं कार्य या ठिकाणी अधोरेखित केलं गेलं आहे. बरोबर. मग त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, ते एक समीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे, की जे समीकरण किंवा ज्याला आपण फिशरचे समीकरण असं म्हणतो किंवा त्याला व्यवहार दृष्टिकोन, द्रव्यनिधी सिद्धांत किंवा परंपरागत दृष्टिकोन असं देखील म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या शब्दांनी आपण या सेम थेरीचा उल्लेख या ठिकाणी करताना दिसून येतो. तर ही जी थेरी त्यांनी मांडलेली आहे क्वांटिटी थेरी ऑफ मनी, ती थेरी काय सांगते की इतर परिस्थिती कायम असताना, व्हेन अदर थिंग्स आर बीइंग कॉन्स्टंट, चलनातील पैशाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे वस्तूच्या किमतीत, बघा एक म्हणजे पैशाची संख्या, त्यानंतर वस्तूच्या किमतीत त्याच दिशेने समप्रमाणात बदल होतात व त्याच वेळी त्याच्या विरुद्ध दिशेने चलन मूल्य बदलते. म्हणजे 3 गोष्टी या ठिकाणी या सिद्धांतामध्ये सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे चलनाची संख्या, द क्वांटिटी ऑफ मनी. ओके, त्यानंतर वस्तूच्या किमतीत प्राइस लेवल, आणि त्यानंतर चलन मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी. बघा, क्वांटिटी ऑफ मनी, then price level and then value of money. तर त्याचं असं म्हणणं होतं की जर पैशाची संख्या वाढत असेल तर किंमत देखील वाढते त्याच दिशेने, त्याच प्रमाणात, आणि जर किंमत वाढत असेल तर त्याच्या विरुद्ध काय होतं, त्या चलनाचं मूल्य कमी होतं. म्हणजे काय, सिम्पली द पर्चेसिंग पॉवर, ती जी काही क्रय शक्ती आहे पैशाची ती कमी होते. उदाहरणार्थ 10 रुपयामध्ये मी समजा हा पेन, या पेनची किंमत 5 रुपये आहे आणि माझ्याकडे जर 10 रुपये असतील तर 10 रुपयामध्ये मी किती पेन विकत घेऊ शकतो, 2. पण चलनाची संख्या वाढल्यामुळे जर या पेनाची किंमत वाढत असेल, समजा 10 रुपये झाली, तर आता मी त्याच 10 रुपयामध्ये फक्त 1 पेन विकत घेऊ शकतो. म्हणजे माझे जे 10 रुपये होते त्याची जी क्रय शक्ती आहे, जी खरेदी शक्ती आहे, ती आता या ठिकाणी 2 वरून 1 झालेली आहे, म्हणजेच कमी झालेली आहे असं दिसून येतं. तर हा सिद्धांत समजून घेण्यासाठी, हे दिस इज स्टेटमेंट ऑफ थेरी, हे स्टेटमेंट समजून घेण्यासाठी फिशरने जे काही इक्वेशन या ठिकाणी मांडलेलं आहे, ज्याला आपण फिशरचे समीकरण असं म्हणतो, ते समीकरण समजून घेण्याचं आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याने एक अत्यंत व्यवस्थित असं एक समीकरण दिलं आहे, ते म्हणजे MV इज इक्वल टू PT. आता MV इज इक्वल टू PT म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. आता MV मध्ये जो M आहे तो M म्हणजे पैशाची एकूण संख्या. जो काही पुरवठा मध्यवर्ती बँकेमार्फत केला जातो
केंद्र सरकारच्या वतीने त्याला आपण एम या अक्षराने दर्शवला आहे. त्यानंतर व्ही हा एक अक्षर आहे, तो म्हणजे पैशाचा भ्रमणवेग, वेलोसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन. म्हणजे काय, एका ठराविक कालावधीमध्ये, एका ठराविक पिरियड मध्ये पैसा किती वेळेस हात बदलतो, म्हणजेच काय, किती वेळेस तो एका व्यक्तीच्या हातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातात जातो, याला आपण भ्रमणवेग असं देखील म्हणतो. त्यामुळे डावी साइड जी आहे समीकरणाची ती MV असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एम म्हणजे एकूण पैसा, पैशाची संख्या, आणि व्ही म्हणजे वेलोसिटी ऑफ मनी, पैशाचा भ्रमणवेग. भ्रमण किती वेगाने तो करतो एका ठराविक पिरियड मध्ये, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. त्यानंतर पी हे जे अक्षर आहे ते सरासरी किंमत पातळीसाठी दर्शवलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेतील जी काही प्राइस लेवल आहे ती पी या अक्षराने दर्शवली आहे. आणि टी हे जे अक्षर आहे ते म्हणजे एकूण होणाऱ्या व्यवहारांची संख्या. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एका ठराविक पिरियड मध्ये आपण जर एक आर्थिक वर्ष घेतलं तर त्या आर्थिक वर्षामध्ये किती व्यवहार झालेत, ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम, ते आपण या टी अक्षराने या ठिकाणी दर्शवत आहोत. तर MV इज इक्वल टू PT. तर MV म्हणजे काय, म्हणजे मी जर M आणि V या दोघांना मल्टिप्लाय केलं, M आणि V, तर काय होतो, अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा. बघा, म्हणजे मी जर 10 रुपये अर्थव्यवस्थेत टाकले असतील, उदाहरणार्थ मध्यवर्ती बँकेने काय केलं, मागील आर्थिक वर्षामध्ये 10 रुपये अर्थव्यवस्थेमध्ये टाकलेत प्रिंट करून, ओके, आणि तो 10 रुपयाची नोट 5 वेळेस वर्षभरामध्ये एका व्यक्तीकडनं 5व्या व्यक्तीकडे गेली. म्हणजे एकूण पैशाचा पुरवठा किती झाला, तर 10 गुणिला 5. 10 हा M आहे, एकूण पैशाची संख्या, आणि 5 ही वेलोसिटी आहे. तर मला असं म्हणता येतं की 50 हा पैशाचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आपण आत्ताच बघितलं की मध्यवर्ती बँकेकडून केंद्र सरकारच्या वतीने हा केला जातो. व्ही म्हणजे काय, की चलन किती वेळेस हस्तांतरण झालेलं आहे. आणि आपल्याला जर एकूण पैशाचा पुरवठा काढायचा असेल तर भ्रमणवेग गुणिला पैशाची एकूण संख्या, याला जर आपण गुणाकार केला तर ही जी डावी बाजू आहे समीकरणाची ती आपल्याला पैशाचा एकूण पुरवठा दाखवते. डावी बाजू. त्यानंतर उजवी बाजू जर आपण बघितली, त्या ठिकाणी टी म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम, म्हणजे किती व्यवहार होणार आहेत किंवा किती व्यवहार झालेत, आणि जर त्या व्यवहारांना आपण किंमत पातळीने जर गुणाकार केला तर पैशाला किती मागणी होते हे याचं उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजेच काय, उजवी बाजू जी आहे PT इक्वेशन, ते काय दाखवतं, पैशाची मागणी. म्हणजे काय, व्यवहार पूर्ण करण्यासाठी जे पैसे लागतात ग्राहकांना किंवा अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची बाजू ही दाखवत असते. म्हणजे वस्तू व सेवांचं परिमाण गुणिला किंमत. म्हणजे मी जर 10 व्यवहार केलेत, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये 10 व्यवहार झाले असतील आणि प्रत्येक व्यवहार हा 5 रुपयाचा असेल, तर 10 गुणिला 50, म्हणजे हे 10 व्यवहार पूर्ण करण्यासाठी किती रुपये लागतील, 50 रुपये. म्हणजे पैशाची मागणी किती झाली, 50 रुपये. तर या ठिकाणी उजवे समीकरण, उजवी जी बाजू आहे समीकरणाची PT, त्याला आपण काय म्हणतो, पैशाची मागणी. तर आता फिशरचं समीकरण आपल्याला समजून घेता येईल की पैशाचा पुरवठा इज इक्वल टू पैशाची मागणी या ठिकाणी, असं त्याने समीकरण मांडलेलं आहे. पण यातून अजून आपल्याला पैसा नेमकं का मागितला जातो हे अजून आपल्याला स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे आपण पुढे जाऊया. फिशर हे इक्वेशन मांडत असताना सर्वप्रथम काही गृहीतक मांडतो. त्याचं असं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा आहे तो कोणामार्फत पुरवला जातो, तो मध्यवर्ती बँकेमार्फत पुरवला जातो आणि तो बाह्य घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे पैशाची संख्या या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट म्हणता येते किंवा स्थिर म्हणता येते. म्हणजेच काय, पैशाचा पुरवठा हा मध्यवर्ती बँकेमार्फत पुरवला जातो.
त्यामुळे त्याची संख्या स्थिर आहे असं या ठिकाणी फिशरने अज्युम केलेलं आहे. त्यानंतर त्याने असं अज्युम केलं आहे की इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे पूर्ण रोजगार असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे निर्धारित करता येतं. म्हणजे कुणाचं उत्पन्न किती आहे हे आपल्याला आधीपासून माहित असल्यामुळे आपण एकूण उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, देशाचं उत्पन्न या ठिकाणी सांगू शकतो. त्यामुळे जी काही व्यवहारांची संख्या आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेत किती पैसा असणार आहे, त्यामुळे लोक किती व्यवहार करणार आहेत, हा देखील जो आकडा आहे तो या ठिकाणी आपल्याला स्थिर असा अज्युम करता येतो. त्यामुळे पहिलं जे अझम्पशन आहे फिशरचं ते म्हणजे पैशाची संख्या स्थिर आहे. दुसरं अझम्पशन एकूण व्यवहाराची संख्या देखील स्थिर आहे. आणि तिसरं अझम्पशन की पैशाचा भ्रमणवेग जो आहे तो इंडिपेंडेंट आहे आणि तो देखील स्थिर आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा किती वेळेस हस्तांतरण होतो हे देखील तुम्हाला स्थिर असं अज्युम या ठिकाणी फिशरने केलेलं आहे. ओके, तर यानंतर आपल्याला असं दिसून येतं की जर मनी मार्केटमध्ये जर इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश करायचा असेल नाणे बाजारात, तर पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा समान असावा लागतो. ओके, when money market is in equilibrium, at that point money demand is equal to money supply. अशा वेळेस जर मी असं इक्वेशन मांडलं की पैशाचा एकूण पुरवठा इज इक्वल टू पैशाची एकूण मागणी, मग आपल्याला असं लिहिता येईल की मनी डिमांड इज इक्वल टू मनी सप्लाय. ओके, आणि मनी सप्लाय काय आहे, एम. मनी सप्लाय काय आहे या ठिकाणी कॉन्स्टंट अज्युम केलेला आहे आणि मनी सप्लाय म्हणजे एम या ठिकाणी आहे. तर जे काही फिशरचं इक्वेशन आहे MV इज इक्वल टू PT, मी ते अशा पद्धतीने देखील लिहू शकतो. मी जर हा V या साईडला नेला उजव्या बाजूला तर तो खाली जाईल डिनोमिनेटर मध्ये. सो आणि मी M च्या ऐवजी या ठिकाणी M च्या ऐवजी मी MD म्हणजे मनी डिमांड देखील लिहू शकतो. बघा, पैशाची एकूण संख्या स्थिर आहे, पैशाचा पुरवठा आणि हे सर्व या ठिकाणी नाणे बाजारामध्ये जर समतोल साधत असेल तर हे इक्वेशन असतं. त्यामुळे M च्या ऐवजी मी MD देखील लिहू शकतो. त्यामुळे मी ते MD लिहिलेलं आहे, मनी डिमांड. म्हणजे मी काय करत आहे, पैशाच्या मागणीवरून, पैशाच्या पुरवठ्यावरून पैशाच्या मागणीवर इक्वेशन कन्वर्ट करत आहे सिम्पली. सो मनी डिमांड इज इक्वल टू, आता बघा, मनी डिमांड इज इक्वल टू PT अपॉन V, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो की मनी डिमांड इज इक्वल टू 1 अपॉन V इंटू PT. सारखाच अर्थ होतो. म्हणजे काय, पैशाची मागणी. आता बघा, आपण कोणता सिद्धांत अभ्यास करतोय की पैशाची मागणी संबंधित असलेले सिद्धांत, की लोक पैशाची मागणी का करतात. तर या ठिकाणी फिशरने मीडियम ऑफ एक्सचेंज, ट्रान्झॅक्शनचा T त्या ठिकाणी घेतलेला आहे, P घेतलेला आहे. म्हणजे पैशाची मागणी जी आहे ते विनिमयाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी केली जाते आणि त्याचा उपयोग करून आपण पैशाची मागणी ही कोणत्या कोणत्या घटकांवर अवलंबून आहे हे देखील या ठिकाणी निर्धारित करू शकतो असं फिशर म्हणतोय. त्यामुळे फिशरने काय शेवटी इक्वेशन दिलेलं आहे, तो म्हणतो की मनी डिमांड इज इक्वल टू PT अपॉन V. म्हणजे काय, मनी डिमांड ही 3 घटकांवर अवलंबून आहे. एक म्हणजे P, 2 म्हणजे T आणि त्यानंतर V. P फॉर प्राइस लेवल, T फॉर ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम आणि V फॉर वेलोसिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन. या 3 घटकांवर पैसाची मागणी ही अवलंबून असते. बघा, 3 घटकांवर अवलंबून आहे. एक म्हणजे व्यवहारांची संख्या, 2 म्हणजे सरासरी किंमत पातळी आणि 3 म्हणजे पैशाचा भ्रमणवेग. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही पैशाची मागणी ग्राहकांकडून किंवा लोकांकडून केली जाते ती 3 घटकांवर अवलंबून असते असं कोणाचं म्हणणं आहे, फिशरचं. आणि ती का केली जाते, तर विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा उपयोग लोकांना होतो म्हणून केली जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शन अप्रोच या ठिकाणी फिशरने मांडलेला आहे. तर आपल्याला असं दिसून येतं की फिशरने जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपयोग करून आपण किंमत पातळी, प्राइस लेवल, मनी सप्लाय आणि मनी व्हॅल्यू यांच्यात काय रिलेशनशिप आहे हे देखील सांगू शकतो. ओके, जे सिद्धांताचं विधान आपण आधी सुरुवातीला वाचलं होतं त्याचा या ठिकाणी आपल्याला आता अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या की चलन पुरवठा वाढला
म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाची संख्या वाढली की सर्वसाधारणपणे किंमत पातळी वाढते व चलन मूल्य घटते. बरोबर. म्हणजे आता हे इक्वेशन बघा, P = MVT. आता या ठिकाणी जे इक्वेशन आहे सुरुवातीला, म्हणजे मी जर हे P या ठिकाणी स्थिर ठेवला आणि हा T या बाजूला नेला तर हा डिनोमिनेटर मध्ये जाईल आणि ते इक्वेशन मला असं देखील लिहिता येईल, P म्हणजे प्राइस लेवल = MV/T. म्हणजे किंमत पातळी, प्राइस लेवल, किंमत पातळी ही पुन्हा आता 3 घटकांवर अवलंबून आहे, M, V आणि T. पण आपण असं अज्युम केलेलं आहे की हे तिन्ही घटक कॉन्स्टंट आहेत. असं कोण म्हणतं? फिशर म्हणतो की पैशाची संख्या स्थिर आहे, वेलोसिटी स्थिर आहे आणि व्यवहाराची संख्या देखील स्थिर आहे. पण अशा वेळेस जर मी पैशाची संख्या वाढवली, बघा वाक्य, की चलन पुरवठा वाढला, एम, फक्त एम मी जर वाढवला, जर उजवी बाजू वाढणार आहे, हा न्यूमरेटर मध्ये आहे ना, त्यामुळे एम जर वाढला तर त्यामुळे पी देखील वाढेल, कारण इक्वेलिटी आहे. ओके. जर एम ची संख्या वाढली तर आपोआप किंमत वाढणार. ओके. आणि त्यामुळे काय होणार? चलन मूल्य घटणार. आता चलन मूल्य काय घटणार आहे आपण थोडक्यात सांगितलंय, तरी देखील समजून घेऊया. जर मला पैशाची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/P, म्हणजे 1 किंमत पातळी, प्राइस लेवल. म्हणजे काय? जसं जसं पैशा अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी वाढत जाते किंवा महागाई होत जाते, तसं तसं पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी होत जाते, म्हणजेच व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे 5 रुपयाचा पेन 10 रुपये झाला तर त्या 10 रुपयाची किंमत आधी 2 पेन होती, आता 1 पेन राहिलेली आहे. त्यामुळे पर्चेसिंग पॉवर या ठिकाणी कमी झालेली आहे. तर आपल्याला असं बघता येतं की व्हॅल्यू ऑफ मनी = 1/P. म्हणजे P ज्या वेळेस वाढत असेल त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ मनी कमी होत जाते. इनव्हर्स रिलेशन आहे. व्हॅल्यू ऑफ मनी लक्षात घ्या. व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे क्वांटिटी ऑफ मनी वाढली की P वाढतो आणि P वाढला की व्हॅल्यू ऑफ मनी कमी होते. त्याच्या उलट जर M म्हणजे क्वांटिटी ऑफ मनी कमी झाली तर P कमी होतो पण व्हॅल्यू ऑफ मनी वाढते. या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की जर V आणि T कॉन्स्टंट असतील आणि जर पैशाची संख्या वाढत असेल तर P देखील वाढतो. आणि P जर वाढला, इथे बघा P डिनोमिनेटर मध्ये आहे, P जर वाढला आणि आपण कोणतंही इक्वेशन हे जे गुणोत्तर आहे सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू ऑफ मनी कमी होत जाते. म्हणजे हा वाढत गेला की ही कमी होत जाते आणि हा कमी होत गेला की हा वाढत जातो. हेच इथे सांगितलेलं आहे की चलन पुरवठा वाढला की किंमत पातळी वाढते आणि किंमत पातळीच्या विरुद्ध दिशेने काय होतं? चलनाच्या मूल्यावर परिणाम होतो. त्यामुळे चलन मूल्य या ठिकाणी घटते. या उलट जर पुरवठा घटला म्हणजे एम कमी झाला तर इक्वेलिटीमुळे P देखील कमी होईल, किंमत पातळी घटते आणि त्याच्या विरुद्ध दिशेने, P च्या विरुद्ध दिशेने चलन मूल्य रिॲक्ट करत असते, त्यामुळे चलन मूल्य वाढते. तर अशा पद्धतीने फिशरच्या इक्वेशन वरून आपण पैशाची मागणी का केली जाते, तो नेमकं कोणत्या घटकांवर अवलंबून आहे आणि पैशाचा पुरवठा, चलन मूल्य आणि किंमत पातळी या तिघांमध्ये कसा संबंध आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. ओके. तर आता एक लक्षात घ्या, ही कोर इकॉनॉमिकची कन्सेप्ट आहे, तरी देखील प्रत्येकाने अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं ठरतं. तर कारण यावर राज्य सेवा मुख्य मध्ये जवळपास 3 वेळेचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. आता हा जर ही जी कन्सेप्ट आपल्याला समजली असेल किंवा आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल तर 2012 मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता, असं की चलन संख्यामान सिद्धांतानुसार पैशाचे मूल्य आणि पैशाची संख्या यामधील संबंध कसा आहे. बघा, म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी आणि क्वांटिटी ऑफ मनी एम यांच्यामध्ये संबंध कसा आहे. तर लक्षात घ्या, इतर बघा पर्याय क्रमांक 1 जो आहे, इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मूल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेने बदलते, आपल्या लक्षात येत असेल. किंवा इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मूल्य त्याच्या संख्येच्या सम दिशेने बदलते. आता इतर परिस्थिती कायम असताना जर पैशाची संख्या वाढत असेल तर प्राइस वाढते पण मूल्य त्याच्या विरुद्ध दिशेने कमी होते. बघा.
ओके, विरुद्ध दिशेने बदलतंय. त्यामुळे पैशाचे मूल्य आणि त्याची संख्या यामध्ये कसा संबंध असतो? विरुद्ध दिशेने. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक अ बरोबर ठरतो. त्यानंतर 2015 बघा, पुन्हा 2015च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की चलन संख्यामान सिद्धांतातील हे जे इक्वेशन आहे, समीकरण आहे mv = pt, हे काय म्हणून संबोधले जाते? तर आपण जर अभ्यास केला असेल तर आता हे मार्शल जे आहे, मार्शलचं समीकरण असेल, पिगूचं समीकरण असेल, केन्सचं समीकरण असेल, हे कॅश बॅलन्स अप्रोच आणि केन्सच्या अप्रोच मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा जर पूर्ण थेरी जर तुम्ही अभ्यास केलेली असेल तर तुम्ही सहज सांगू शकता की पर्याय क्रमांक ड ते म्हणजे फ्युचरचे समीकरण आहे. बरोबर. त्यानंतर पुन्हा एकदा 2016च्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न असा होता की फिशरच्या व्यवहार दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी ही खालील घटकांवर अवलंबून असते. बघा, इक्वेशन जर माहिती असेल तर आपण सहज सांगू शकतो की पैशाची मागणी MD मनी डिमांड इज इक्वल टू, इक्वेशन लक्षात घ्या, तर एक म्हणजे P वर अवलंबून असतो, व्यवहारांची संख्या म्हणजे T, त्यानंतर व्यवहारांची सरासरी किंमत म्हणजे P वर अवलंबून असतो, त्यानंतर वेलोसिटीवर अवलंबून असतो, रोखता पसंतीवर नाही. हे नंतरच एक ते समजून घ्यायचं आपल्याला. त्यामुळे अ, ब आणि क हे योग्य असणार आहे. पण त्यांनी असं विचारलेलं आहे की कोणता पर्याय चुकीचा आहे. म्हणजे 3 पर्याय बरोबर आहेत, तो चुकीचा आहे ड. त्यामुळे फक्त ड, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर येईल. तर अशा पद्धतीने पैशाची मागणी आणि त्यासंबंधित सिद्धांत जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर कोणत्याही पद्धतीने प्रश्न येऊ द्या, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, याचा नक्कीच मला विश्वास आहे. नक्कीच तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. आपण पुढचे जे थिअरीज आहेत ते पुढच्या सेशन मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.